सांसद संजय राउत ने मीडिया से बातचीत के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के एक विवादित बयान पर अपना पलटवार करते हुए कहा कि यदि शिंदे और अजित पवार में स्वाभिमान है तो उन्हें सरकार से बाहर निकल जाना चाहिए। साथ ही उन्होंने यह भी कहा कि हमारे जैसे लोगों ने ही भारतीय जनता पक्ष का अस्तित्व निर्माण किया। आगे उन्होंने चेतावनी दी कि मतदाता सूची में हुई गड़बड़ी के खिलाफ 1 नवंबर को मुंबई में होने वाले मार्च में सभी विपक्षी दल रणनीति तय करेंगे और विरोध जारी रहेगा। आइए सुनते हैं क्या कहा राउत। ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात। नाही पण राऊतसाहेब, त्या अमित शहांच्या विधानावर फडणवीसांनी सारवासारव केले। त्यांचं असं म्हणणं आहे की कुबड्या म्हणजे मित्र नव्हे। मग काय अमित शहांच्या याच्यावर सारवासारव कशा करताय? अमित शाह स्पष्ट बोललेले आहेत। अमित शाह स्पष्ट बोललेले आहेत। खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे। त्यानंतर अमित शहांनी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे। त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी। त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल। या देशात लोकशाही आहे। या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं। आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही कुठे। हे भाकीत नाही, सत्य आहे। राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आल्या आणि गेल्या या देशात आणि जगामध्ये। अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहे। अमित शाह म्हणजे काय सर्वेसर्वा नाही आहेत, लोकशाहीचे मालक नाही आहेत। जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो। या देशामध्ये विरोधी पक्ष राहील। उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू। विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे। लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचतो आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय। ही भीती आहे। डरपोक लोक आहे। सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधीश विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत। अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे। या वक्तव्याची दखल जग घेईल की ईदी आमीनप्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघालेलं आहे। राऊत साहेब, त्याच कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले आहेत की मत चोरीचा जो मुद्दा आहे